नाशकातील बागलाण मोसम खोऱ्यामध्ये संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी असा पाऊस झाला आणि गारपीटही झाली आणि या गारपीटीमुळे कांदा डाळिंबासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। थेट जाऊयात नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे अधिक माहिती देत आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यामधील मोसम खोरे पट्ट्यामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास अचानक वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि जोडीला गार झालेली होती। मी आता अखतवाडा या गावामध्ये आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी जी डाळिंबाची बाग होती, खरं तर या पट्ट्यामधलं शेतकऱ्यांचं जे मोठं पीक असतं ते डाळिंब असतं, पण मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हे संपूर्ण डाळिंबाला जे काही त्यांनी आच्छादन टाकलेलं होतं नेटचं, त्या संपूर्ण नेटचं नुकसान झालेलं आहे। डाळिंबांना काही प्रमाणात मोठे तडे पडलेले आहे। आणि पावसाळ्यात गार आली, वावदन खूप जास्त होतं, हवा खूप जास्त होती की कोणाला आवरत नव्हतं ते। इतकं वावदन बाहेर सुद्धा निघता येत नव्हतं। पूर्ण नुकसान झाली डाळिंबाची, कांदे वगैरे सगळे कांदे पण नाश झाले, खराब झाले। किती याच्यावरती हा भाग होता आता आता 6 एकरामध्ये भाग आहे तो। आणि किती दिवसात हा माल निघणार होता? 10 एक दिवसात निघणार होता तो। अजय सोनवणे, साम टीव्ही, सटाणा।